आनंदाचे वेगवेगळे प्रकार आहेत, नाव घेण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक खोटं नाव घेतात, मेल्यानंतर स्तुती करतात, ते फार चांगले होते, खरं सांगत नाही ते फार दारुडे होते. सांगतं का कोणी? त्यांच्यासारखा माणूस नव्हता, ते गेले, सगळ्यांना दुःख झालं. काही दुःख बिक्ख नाही झालं, मनातून आनंद झालेला नव्हतो, पटकन गेला, बरं झालं. पोरं तर वाटत बघतात म्हातारा जायची, म्हणजे कधी आपलं आपल्याला भेटतं. बरोबर आहे का नाही? असं आहे. आणि समाज आहे, समाज एक प्रकारचा आहे का. एकदा काय झालं, एका एसटी मध्ये एक म्हातारी चढली. आता हे जरा शिंदे सरकारने फुकट केलंय ना यांना, यांचा दणका उठला. कुठं चालली? चालली लेकीला भेटायला. कुठं चालली? चालली आमकीला भेटायला, चालली मैत्रिणीला भेटायला, चालली जावाई बापूकडं. एसटी मध्ये बसली म्हातारी. आता बसल्यानंतर पहिल्या सीटावर बसली. पहिलं म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूचं, इकडच्या बाजूला कोण होतं? ड्रायव्हर, आणि त्याच्या बाजूला म्हातारी. म्हातारीने बदाम बिदाम काढले खिशातून, त्या ते काय राहत ना बटवा, हा आजीबाईचा, हा पिशवी, त्याच्यातून काढला आणि कंडक्टर भाऊला दिला, त्या ड्रायव्हरला दिला. ड्रायव्हर खुश झाला, त्याला वाटलं बाबा म्हातारी चांगली दिसते बघा. त्यांनी ते बदाम बिदाम त्यांनी घेतले, पाहिले. ते बदाम इतके सुंदर होते. ते बदाम म्हणजे जसं रात्री पाण्यामध्ये भिजवल्यानंतर ते फोटो काढून दिलेले बदाम असतात ना. म्हातारी काय चांगली वा. आतापर्यंत लोक आपल्याला पाणी बी विचारत नाहीत, बघतच नाहीत लोक त्या ड्रायव्हर कडे. कंडक्टर सोबत तरी 2-4 लोक भांडून तरी घेतात. घरी आल्यावर सांगतात मी आज कंडक्टर सोबत भांडलो. पण त्या ड्रायव्हर कडे कुणी काही पाहत नाही बिचाऱ्याकडे. ती म्हातारी, त्याला बिचाऱ्याला आनंद वाटला, म्हातारी काही चांगली वा. त्याने ते मस्तपैकी बदाम 4-5 बदाम खाल्ले. खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत म्हातारी दिसल्या ड्रायव्हरला आनंद. आली भाऊ म्हणे म्हातारी, काय भाऊ बरं चाललं का तुझं? काही नाही म्हणे, व्यवस्थित आहे. आई बस 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 म्हणे. आता बदाम दिल्यावर का कोण नाही बसवणार? कोणी बसवलं मस्त पैकी. परत म्हातारीने बदाम काढले आणि ड्रायव्हरच्या हातात ठेवले. तो तयारच होता, त्यांनी घेतले, तोंडात टाकले आणि मस्त पैकी आपली गाडी चालू. रोजचा दंगा उठला. 4-5 दिवस झाले. एके दिवशी त्यांनी विचार केला, तर बघ गाडीमध्ये एवढे लोक राहतात, परंतु ही म्हातारी मला का बदाम देत असेल बरं का? कंडक्टरला नाही देत, बाकीच्या कोणाला देत नाही, मला बदाम देते म्हातारी. एके दिवशी त्यांनी न राहून म्हातारीला विचारलं, म्हणे आई बोल म्हणे बाळा, एक विचारू का? म्हणे विचार ना. म्हणे तू मला किती जीव लावते ना. म्हणे खरंच असं वाटतं तुला? म्हणे मग माझ्या एवढा जीव तू कोणालाच लावत नाही. माझी सख्खी माय मला विचारत नाही, ती मला शेंगदाणे नाही खाऊ घालत, तू मला बदाम खाऊ घालते म्हणे रोज. त्या बदामामुळे म्हणतो का काय म्हणे तू? म्हणे हो ना म्हणे आई. अरे ते म्हणे बाबा असं आहे, ते काय होतं म्हणे रोज मी बदाम खाते, ते बदाम मला काही जात नाही, ते काही मला चवल्या जात नाही, मग ते मी चघळती, मग फेकून द्यायपेक्षा तुला देते म्हणे. समाज आहे तो, समाज एक सारखा आहे का? अनेक नमुने आहेत समाजामध्ये, अनेक. एक माणूस लग्नामध्ये गेला, लग्नात आता लग्नवाल्यांनी दणका उठवलाय वेगवेगळ्या पद्धतीने, कोण काय कोण काय कोण काय. एक पैसा आला होता, तो म्हणे मी काय असं तसं लग्न करणार नाही, मला एकटी पोर आहे, मुलगी एकटी म्हणे, मला एकही अंड्यावरनं लगीन मी असा दणकामा करसू म्हणे, लोक दखतच राहतील. आणि हे फक्त कशासाठी? आपला जो सगळा उद्योग चाललाय, त्यांनी अमुक गाडी घेतली नाही मला घ्यायचीच. अरे तुझं चालतं ना, भागतं ना त्याच्यावर, तुझी टमटमवर भागतं. नाही 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 मला बोलेरो घ्यायची का वागलास बाबा? नाही मला बोलेरो घ्यायची. अरे पण तुझं भागतं. नाही नाही त्या शेजारच्यानी कशी घेतली बोलेरो, मग मला बोलेरो घ्यायची. म्हणजे माणसाला सुखी व्हायला पैसे नाही लागत, मी सुखी आहे हे दाखवायला आपल्याला पैसे लागत असतात. आणि म्हणून त्या अपेक्षेने माणूस जगत असतो. त्याने तो प्रयत्न केला, त्याने मग तो काय म्हणे लग्न ठेवायचं. मग लग्न ठेवायचं तर कसं ठेवायचं? त्याने ठेवली रसगुल्ल्याची पंगत. बाबा रसगुल्ल्याची पंगत ठेवली. आणि एक होता असा थोडासा गरीब होता, पण तो आवडत होता, गेला लग्नाच्या पंक्तीमध्ये. त्यांनी एवढे रसगुल्ले खाल्ले, एवढे रसगुल्ले खाल्ले, एवढे रसगुल्ले खाल्ले, शेवटी बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी भाऊबंधांनी उचललं, दवाखान्यामध्ये नेलं वसमतला. तिथं डॉक्टरांनी त्याला सगळीकडून तपासलं, सगळीकडून तपासलं.
डॉक्टर म्हणे अहो यांनी एवढे रसगुल्ले खाल्ले म्हणे त्याच्या पोटामध्ये गोळी जायला एक गोळी जाईल एवढी सुद्धा जागा नाही म्हणे. तेवढे त्याला शुद्ध आली. तो म्हणे डॉक्टर साहेब म्हणे काय शुद्ध आली का तुला म्हणे हा. एक गोळी जायला जर जागा राहिली असती तर मी एक रसगुल्ला अजून नसता का खाल्ला. म्हणजे किती कमाल आहे. माणूस मरायला लागला तरी सुखाची अपेक्षा सोडत नाही. मग सुख 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 म्हणायचं कशाला. तर सुख म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. सुख ही मानलेपणाचं सुख असतं. तुम्ही 5,000चा मोबाईल घेतला पण तुम्ही जर मानलं ना की नाही याच्यात माझं काम भागतंय तो तुम्हाला आनंद देतोय तरी त्याच्यामध्ये सुख आहे. आणि 50,000चा घेतला तो तेच काम करणारे आहे तेच काम करणारे फक्त हे कशाचं हे मानलेपणाचं सुख आहे. मग खरं सुख जर कशामध्ये असेल तर ते कशामध्ये आहे ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामामध्ये आहे. मग एकदा झालं काय नवरा बायको दोघं जण. बायको धार्मिक वृत्तीची होती नवरा थोडासा धार्मिक नव्हता म्हणजे असं नास्तिक सारखा होता. असंच कीर्तन चालू होतं संकेत बाबाचं कुठंतरी आणि दुसऱ्याचं सांगायपेक्षा आपलं सांगावं जरा बरं पडतं. मग चालू होतं अभंग चालू होता तिथं काहीतरी मनुष्य जन्माचा करी उपयोग मनुष्य जन्माचा करी उपयोग मनुष्य गावामध्ये कीर्तन चालू होतं. बाबाचा आवाज ऐकला. बायको नवऱ्याला म्हणते काहो म्हणे काय काय मस्त कीर्तन चालू आहे म्हणे तिकडे मंदिराकडे म्हणे एवढे लोक गेले म्हणे आणि तुम्हाला नाही जायचं का म्हणे जाईन पण भूक लागलेली. अहो म्हणे कीर्तन झाल्यावर जेवू आपण स्वयंपाक केलेला आहे. मी तुला बोललो होतो म्हणे मी फोन केला होता घरी यायच्या वेळेस पनीरची भाजी मला आवडती बनवून ठेवतो. बनवली का हो हो बनवली ना म्हणे. पण मग म्हणे कीर्तन असं करा म्हणे कीर्तन ऐकू म्हणे आपण मग जेवण करू. आता बायको काय म्हणते तुम्ही बाकीचं सगळं मी आवरून घेते तुम्ही पटकन पुढे जा मी लगेच येते म्हणे मागून. आता हे आले कीर्तनाला. कोण साहेब साहेब कीर्तनाला आले बसले समोर कीर्तनाला. इकडे कीर्तन चालू तसं बायको पण सगळं मागचं आवरून उरून सगळं कीर्तनाला आली आली आणि इकडं गावामध्ये चोर आले. आले नाही पण आले. येऊ नाही पण आले. चोर आले आणि चोरांनी पाहिलं साहेबाच्या घरी कोणीच नाही. साहेबाच्या घरी कोणीच नाही. आता साहेबाच्या घरी कोण नाही. मग आता साहेबाचं घर तर असं बी त्यांचं ठरलेलंच होतं. ठरल्याप्रमाणे बंगारवाल्याच्या रूपात येऊन ते पाहून गेले होते सगळं. मोठी गाडी आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी. तर साहेबाचा कार्यक्रम होता. हा लक्षात आलं का तुमच्या. आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी असा कार्यक्रम. आणि आले ते. आता त्यांनी बघितलं शेवटी कितीही मोठे चोर असले तर याच्यापेक्षा ही जगामध्ये सगळ्यात
कुठली गोष्ट गरजेची असेल तर ते म्हणजे पोट. भूक जर लागली तर माणूस काहीच करू शकत नाही. त्या चोराला लागली भूक. त्या चोरांमध्ये एका चोराचं नाव काय होतं माहिती का? चक्रधर. एका चोराचं नाव चक्रधर होतं आणि एकाचं नाव होतं सुरेश. आता गंमत बघा बरं का, एकाचं नाव होतं सुरेश आणि एकाचं नाव होतं चक्रधर. तुमच्याकडे असतात ना नाव? नाव ते काही कोणी कोणाचं असू शकतं. आता ते आले चोर, दोघ जण स्टँडर्ड चोर होते ते, पण भूक लागली. आणि आता भूक लागल्यानंतर त्या चोरांनी बघितलं घरामध्ये नवरा बायको दोघही कीर्तनाला गेले. गावात बोचा दणका उठलाय, गोपाला आला रे सगळे लोक कीर्तनाला गेलेले, घरी कोणीच नाही. चिंता करू नका, तो बसलेला आहे. हा, नाही तर तुम्ही घाबरून जासाल, इथं माणसं कमी होती, बाबाला टेन्शन परत आमच्या. असो, मग चोरांनी जेव्हा बघितलं काही सापडलं का, त्यांनी बघितलं पनीरची भाजी चपात्या डब्यामध्ये ठेवलेल्या होत्या. त्यांनी मस्तपैकी दणका उठवला. पनीरची भाजी खाल्ली, चपाती खाल्ली, मसाले भात बनवलेला होता, पुलाव असेल कदाचित, आता मी काही नव्हतो तेव्हा पाहायला, पण त्यांनी ते सगळं खाऊन घेतलं. आणि ते सगळं खाल्ल्यानंतर आता ते बाकीचा त्यांचा पुढचा उद्योग करणार. तितक्यात तिकडं कीर्तन संपलं. कीर्तन संपलं, हे घरी आले दोघ जण. घरी आल्यानंतर बघितलं तर आता मालकाला भूक लागली. चल म्हणे पटकन, बघितलं आणि म्हणे मला ताट जेवण करायचं, भूक लागली. बघितलं डब्यामध्ये भाजीचा पत्ता आणि थोडासा सार होता, चपात्या संपल्या. इथं तर आता स्वयंपाक करून गेली मी. बायको म्हणजे अहो म्हणे काय स्वयंपाक नाहीये. मला माहिती म्हणे का तू चांगली नाहीये, तू चांगली नाहीये, तुझं वागणं बरोबर नाही, मला अजिबात पटत नाही म्हणे तुझं वागणं. मला हाकलून दिलं म्हणे, मला सांगितलं म्हणे जा म्हणे कीर्तनाला, माझी इच्छा नव्हती म्हणे, मला पुढं काढून दिलं म्हणे आणि माग मस्त पनीर खात बसली म्हणे. अहो म्हणे नाही हो, खरंच ऐकावं म्हणे, मी नाही खाल्लं तुमचं ते पनीर, माझं जेवण बाकी अजून. नाही नाही म्हणे, खरं सांग म्हणे, खोटं बोलू नको म्हणे. आता ते नवरा बायकोचं भांडण म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीये लग्नाच्या सुरुवातीला एकदम मजा असते. पहिले लग्न ज्यावेळेस होतं ना, आता तुम्हाला अनुभव आहेत, आता आम्हाला काही अनुभव नाही, पण तरी मी सांगतो. ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस नवरा बोलतो आणि बायको ऐकते, वा वा काय सुंदर आहे. त्याच्यानंतरचे 2 वर्ष बायको बोलते आणि नवरा ऐकतो, वा वा वा. आणि त्याच्या नंतरचे सगळे वर्ष नवरा बायको दोघं बी बोलतात, सगळं गाव ऐकतं. असं तर झालं काय म्हटले, या दोघांचे भांडण पेटले. भांडण म्हणजे इतकी भांडण, त्याला पनीर एवढं आवडायचं बाबा, तो म्हणे आता तुझं टकुरच फोडतो म्हणे. घेतलं ते मुसळ घेतला, त्या बायकोच्या मागे लागला. त्या बायकोला म्हणे तू मेलीच म्हणे, खरं सांग म्हणे, खरं सांगतो का तू पनीर खाल्लं का नाही खाल्लं? अहो मी खरं सांगते, हो खरं सांगते का मी पनीर खाल्लं नाही, खरं सांग म्हणे, पाय बरं म्हणे, खरं सांग म्हणे. त्याने ते उचललं आणि आता त्या बायकोच्या डोक्यात टाकणार. तितक्या ती म्हणते मी वरच्या चक्रधराची शपथ घेते, पण मी पनीर खाल्लं नाही. त्याला सगळं माहितीये म्हणे. आता तो वर लपलेला होता, त्याने पाहून घेतलं. तो म्हणे मी एकट्याने खाल्लं, ते सुरीने खाल्लं. सापडले ना चोर, बाता काय माझ्याकडं. मला सांगायचं एकच, याच्यात मला एकच सांगायचं की परमेश्वराचं नाव कसंही घ्या ते चांगलंच आहे, ते लाभदायकच आहे. नामे पाप जळे, भवाब्दी वितळे, शत्रू कदाना तळे, आले विनटळे, महाभय पळे, वाजेश्वरी पांगुळे. नामाचा महिमा विधीस नकळे, मोक्षापदी जारुळे. ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, ह्या मुक्तीचे सोहळे.
आता मला एक गोष्ट सांगा, बसलेली इथे एवढे लोक बसलेले आहेत, जर समजा आता माझ्याकडे आता एक पेढ्याचा बॉक्स आहे, बाबाचा बर्थडे आज, आता हा पेढ्याचा बॉक्स मी तुम्हाला दिला, पेढा दिला याच्यातला मी एक, तर तो पेढा कसा लागणार? कसा लागणार? गोड लागणार का नाही? आता तुम्हाला घोड्यावर बसवलं आणि मग तुमच्या हातामध्ये पेढा दिला, तर तो पेढा कसा लागणार? गोडच लागणार ना, का त्याची चव बदलणार नाही ना? आता तुमच्या एक कानपटीत ठेवली आणि एक पेढा दिला, मग तो पेढा कसा लागणार? गोडच लागणार ना. हेच तर सांगायचंय ना मग मला. परमेश्वराचं नाम सुद्धा अमृतावनी गोड, अमृतावनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृतावनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृतावनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.